नमस्कार मित्रांनो. आजचा जो वेबिनार आहे तो संपूर्णपणे एक एज्युकेशनल पर्पजसाठी डिझाईन केलेला वेबिनार आहे. हा जो वेबिनार आहे तो आपण जे डिस्कस करणार आहोत ती कुठल्याच प्रकारची स्कीम नाहीये किंवा कुठल्याच प्रकारचं ROI रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट नाहीये किंवा कुठल्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाहीये. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कुठल्याच प्रकारची कमिटमेंट देत नाही आहोत. हा एक ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म आहे आणि हा प्लॅटफॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीमध्ये सांगायचं झालं कृत्रिम बुद्धिमत्ता, एका सॉफ्टवेअरद्वारे चालतो. हा टेस्टेड असतो, पण हा भारतीय लोकांसाठी नवीन आहे. त्यामुळे नवीन असल्या कारणामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. ज्यांनी तुम्हाला यामध्ये इन्व्हाइट केलं आहे त्यांच्याकडनं नीट समजून घ्या, त्यांना प्रश्न विचारा, त्यांच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करा. काही प्रश्न असतील तर गुगल सर्च कडून समजून घ्या. तर हा विषय व्यवस्थित समजून घ्या. अतिशय पॉवरफुल विषय आहे. जगभरामध्ये भरपूर लोकांनी याला स्वीकारलं आहे. तर धन्यवाद. हा डिस्क्लेमर आपण ऐकून घेतल्याबद्दल. थँक यू फॉर जॉइनिंग अस टुडे. हा एक आपण व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर या व्हिडिओद्वारे आपण संपूर्णपणे व्यवस्थित मराठीतून आपल्याला जे काही लिटरेचर लागते ते आपण तयार करत आहोत. तर मित्रांनो, अजून डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर प्रथमतः सगळ्यांचं ट्रेड 11 मध्ये स्वागत आहे. ट्रेड 11 ही जगातली क्रांतिकारक कंपनी आहे. जवळजवळ संपूर्ण जगामध्ये एक 25,000च्या आसपास याच्यामध्ये लोकांनी स्वीकारलेला सब्जेक्ट आहे हा. तर 25,000 प्लस पीपल आर वर्किंग इन ट्रेड 11 अँड AI बेस्ड फ्लॅश टेक्नॉलॉजी आणि आर्बिट्रेज प्लॅटफॉर्म. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस म्हणजे काय? तर एक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो येणारा काळ असणार आहे तो बऱ्याच ठिकाणी स्वीकारला जातो. फ्लॅश लोन, फ्लॅश लोन म्हणजे काही क्षणासाठी दिलेला लोन, त्याला फ्लॅश लोन असे म्हणतात. फ्लॅश लोन हा अतिशय पॉवरफुल सब्जेक्ट आहे, जगभराने स्वीकारलेला आहे आणि याद्वारे आपण ट्रेडिंग करू शकतो. आणि आता खूप सुंदर प्लॅटफॉर्म म्हणजे आर्बिट्रेज प्लॅटफॉर्म. आर्बिट्रेज ही संकल्पना फार जुनी आहे. आपल्याला माहिती नाहीये कारण आपण याच्यामध्ये नवीन आहोत. तर इथे मी गुगल सर्च करून दाखवणार आहे तुम्हाला. प्रत्येक गोष्ट इथे तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे, जे अतिशय चांगल्या प्रकारे इथे आपल्याला सब्जेक्ट कळेल. तर ट्रेड 11च्या दोन वेबसाईट आहेत. एक वर्किंग वेबसाईट आहे आणि दुसरी आहे ट्रेडिंग वेबसाईट, त्याला मेननेट म्हणतात. थोडंसं वर्किंग वेबसाईट बद्दल जाणून घेऊया. तर ही जी काही वर्किंग वेबसाईट जी आहे trade11.net, यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो. आपलं नाव, ईमेल आयडी, फोन नंबर देऊन रजिस्ट्रेशन होते. यामध्ये आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. इथे आपण आपला जो मेटामास्क किंवा ट्रस्ट वॉलेट किंवा जे वॉलेट कनेक्ट करावं लागतं त्याचं व्हाईट लिस्टिंग इथूनच होते. इथे आपण प्रत्येक आपले अकाउंट देणं घेणं सगळं इथे आपण बघू शकतो. तर trade11.net ही 100% वर्किंग वेबसाईट आहे. दुसरी वेबसाईट आहे, तिचं नाव आहे trade11.io, ही मेननेट आहे. मेननेट म्हणजे 100% डिसेंट्रलाइज ऑनलाईन. इथे सहजासहजी कोण मनुष्य प्राणी याच्यामध्ये डायरेक्टली हात घालू शकत नाही. हे 100% डिसेंट्रलाइज असते आणि त्याच्यामुळे एकदा ती सुरू केली तर थोडंसं काही त्याच्यामध्ये बग आला, एरर आला तर काही क्षणासाठी थांबवली जाते. मात्र 100% ऑनलाईन असते. कारण आपण सगळं जे काम करणार आहोत 100% ऑनलाईन काम करणार आहोत. म्हणून तर आपण भरपूर मीटिंग्स आपण झूम मीटिंग मध्ये घेतो. आपण एकमेकांना ऑनलाईन भेटतो. आपण एकमेकांना ऑनलाईन डिस्कशन करतो. तर ह्या सगळा जो प्रोजेक्ट आहे तो 100% ऑनलाईन आहे. तर चला तर आपण जाणून घेऊया एक एक स्टेप काय काय आहेत त्या.
ओके. तर अबाउट ट्रेड 11 ही आपल्याला क्लाउड मधला जो ट्रेडिंग असतो, क्लाउड म्हणजे ऑनलाईन. ट्रेड 11 इज द क्लाउड ट्रेडिंग ड्युअल प्लॅटफॉर्म. दोन प्रकारे दोन दुहेरी प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म आपल्याला ऑटोमॅटिक ट्रेडिंगच्या माध्यमातून मेजर एक्सचेंजच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा पैसा कमवून देतो. शिवाय आपण एक अफिलिएट प्रोग्राम्स पण करतो. अफिलिएट म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग करतात किंवा ऑनलाईन जे डिस्ट्रीब्युशन होते, ऑनलाईन आपण एकमेकांना भेटतो, त्याला अफिलिएट प्रोग्राम्स म्हणतात. तर अतिशय सुंदर दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत आणि दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला प्रचंड पैसे आपण जनरेट करू शकतो. तर साधारणतः प्रचंड पैसेमध्ये किती अर्निंग करू शकतो आपण? तर 40 ते 50 लाख रुपये तुम्ही वर्षभरामध्ये एक अधिक उत्पन्न घेऊ शकता, पार्ट टाइम किंवा फुल टाइम. तर ट्रेड 11 अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रेडिंग असेंब्ली आपल्याला प्रोव्हाइड केली जाते. आपल्याला अपॉर्च्युनिटी दिल्या जातात. त्या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून आपण प्रॉफिट जनरेट करतो आणि या सगळ्या गोष्टी ज्या होतात ते क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये होतात. ट्रेड 11 बद्दल अजून सांगायचं झालं तर ट्रेड 11 जगातली नंबर 1 कंपनी आहे जी टेक्नॉलॉजी मध्ये काम करते. ट्रेड 11 ची टेक्नॉलॉजिकल टीम आणि मॅनेजमेंट अतिशय पॉवरफुल आहेत, मेहनती आहेत, खूप मेहनत घेत आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्यासमोर सोपी करून मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि अतिशय चांगली लोक आहेत जी आपल्याला सक्सेसफुल करू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू एक एक करून बघूया. चला तर पुढे जाऊया. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आर्बिट्रेज प्लॅटफॉर्म हा एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही ब्लॅक कलर मध्ये जर एक स्क्रीनशॉट बघत असाल मोबाईल मधनं घेतलेला आहे. या स्क्रीनशॉट मध्ये आपण बघत आहोत की आर्बिट्रेज ट्रेडिंग. पुढे पण मी तुम्हाला दाखवणार आहे ऑनलाईन. पण आर्बिट्रेज ट्रेडिंग हे अतिशय फेमस आहे, पॉवरफुल आहे आणि विशेष म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे आपल्यासाठी ते रिस्क फ्री आहे. आपण कुठलीही जोखीम याच्यामध्ये घेत नाही किंवा कुठल्याच पैशाची याच्यामध्ये हानी होत नाही. इथे बघा ब्ल्यू कलर मध्ये एक व्यक्ती बसवलाय. तो काय करतो, एका एक्सचेंज मधनं बाय करतो, दुसऱ्या एक्सचेंज मध्ये जाऊन सेल करतो आणि या दोन बाय आणि सेलिंग मधलं प्रॉफिट जनरेट करून मिळवतो. याला आर्बिट्रेज म्हणतात. तर या गोष्टीला आर्बिट्रेज म्हणतात. हे इंडियन मार्केटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती होते. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, या दोन प्लॅटफॉर्म मध्ये जर सिमिलर स्टॉक असेल, त्या स्टॉक मध्ये काही पैशांचं व्हेरी असेल, उदाहरणार्थ 1000 रुपयाला असेल किंवा 1100-1200 रुपयाला दुसरीकडे असेल दुसऱ्या एक्सचेंज मध्ये, तर आपण 1000चं विकत घेतो, 1100-1200ला विकतो. त्याला आर्बिट्रेज म्हणतात. आता हीच गोष्ट आपण क्रिप्टो करन्सी मध्ये करतो. तर क्रिप्टो करन्सी मध्ये जगभरामध्ये जवळ शेकडो ते हजार एक्सचेंजेस आहेत. या दोन एक्सचेंज मधल्या फरकांमधला जो डिफरन्स असतो, जो फरक असतो, तो आपण एन्जॉय करतो, त्याला आर्बिट्रेज म्हणतात. तर अतिशय सुंदर, चांगला, येणाऱ्या काळामध्ये भरपूर लोक याच्याकडे वळणारी आहेत. लाखो लोक याच्याकडे वळतील आणि प्रचंड पैसा याच्यातून जनरेट होणार आहे. तर आपण सुद्धा यामध्ये भाग घेऊन खूप मोठा पैसा जनरेट करू शकतो मित्रांनो. इथे बघा एक गुगलची एक लिंक आहे. या लिंकद्वारे हे जर तुम्हाला पीडीएफ मिळाली, त्या पीडीएफ द्वारे तुम्ही लिंकवर जाऊन क्लिक करून डायरेक्टली बघू शकता आर्बिट्रेज प्लॅटफॉर्म किंवा आर्बिट्रेज ट्रेडिंग काय असते. चला तर पुढे जाऊया आपण. प्लॅटफॉर्म ऑफ डेफी फ्लॅश लोन. ट्रेड 11 आपल्यासाठी डिसेंट्रलाइज फ्लॅश लोन उपलब्ध करून दिलेला आहे. आता हा डिसेंट्रलाइज फ्लॅश लोन आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो? तर हा जो डिसेंट्रलाइज फ्लॅश लोन ही जी काही आयडिया आहे, ही आर्बिट्रेज मधली आयडिया आहे. तुम्हाला मित्रांनो माहिती आहे, ट्रेडिंग म्हटल्यानंतर आपल्याला खूप पैसा ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्ट करावा लागतो. तर इथे आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे झिरो कोलेट्रॉल, म्हणजे कुठलीही वस्तू गहाण न ठेवता, कुठलेही डॉक्युमेंट्स न देता, कुठलीही केवायसी न करता आपल्याला एक फ्लॅश लोन उपलब्ध होते. आणि या फ्लॅश लोनच्या माध्यमातून आपण ट्रेडिंग करतो आणि हा संपूर्ण जो प्लॅटफॉर्म जो डिझाईन आहे तो
आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे होते. तर दोन पेअर्स मधला जो डिफरन्स असतो तो आपण एन्जॉय करतो या आर्बिट्रेजच्या माध्यमातून, या फ्लॅश लोनच्या माध्यमातून. आता फ्लॅश लोन कोणाला दिलं जाते? हे सगळ्यांना दिलं जात नाही मित्रांनो. हे फक्त एक अप्रूव्ड ब्लॉकचेन्स असतात ना, त्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केलं जाते. हे जे ब्लॉकचेन्स कोणते आहेत ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर हे 100% डिसेंट्रलाइज असते आणि तुम्हाला आणि मला जे हे फ्लॅश लोन मिळते ते स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवून मिळते. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कोण बनवते? तर फ्लॅश लोन देणारी कंपनी, डेव्हलपर आणि ट्रेड 11 या माध्यमातून आपल्याला फ्लॅश लोन उपलब्ध होते. आता बरेच लोकांना फ्लॅश लोन हा शब्द नवीन असेल, माझ्यासाठी सुद्धा हा नवीन होता. पण गुगल सर्च केल्यानंतर कळलं की फ्लॅश लोन ही जुनी संकल्पना आहे. फ्लॅश लोन अवे, इक्विलायझर, डिवाइड आणि युनिस्वॅप नावाची त्या मोठमोठ्या लेंडिंग प्रोटोकॉल्स आहेत ते फ्लॅश लोन पुरवतात. फ्लॅश लोन जे आपल्याला दिलं जाते ते विदाउट कोलेटरल असते आणि फक्त ट्रेडिंग साठीच दिलं जाते. ते आपण विड्रॉल करू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, आपण ते विड्रॉल करू शकत नाही. तर फ्लॅश लोन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध होते. पण हे उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेड 11च आपल्याला सपोर्ट करते. तर चला तर आपण बघूया, आपण ज्या नेटवर्क बरोबर काम करणार आहोत, ज्या ब्लॉकचेन्स बरोबर काम करणार ते कोणते आहेत. तर पहिला आहे बेस, इथेरियम, पॉलिगॉन, बायनान्स, फॅन्टम, अवेलांचे, मेटिस, ऑप्टिसम, आर्बिट्रम, मंता. ह्या जवळजवळ 10 नेटवर्क्स आहेत. 10 मोठमोठ्या अरबो करबो रुपयांच्या टर्नओव्हर असणाऱ्या, मिलियन्स बिलियन्स मध्ये टर्नओव्हर असणाऱ्या ह्या मोठ्या ब्लॉकचेन्स आहेत मित्रांनो. आपण सध्या पॉलिगॉन आणि बायनान्स बरोबर इंटिग्रेट झालो आहोत. आपल्या प्लॅटफॉर्म वरती पॉलिगॉन आणि बायनान्स आहे. बेस बरोबर आणि आर्बिट्रम बरोबर आपलं आणि अवेलांचे बरोबर काम सुरू आहे, इंटिग्रेशनचं काम. म्हणजे येथे यामधल्या सुद्धा आपण उद्या जाऊन एक अपॉर्च्युनिटी आपण एन्जॉय करू शकतो. तर चला तर बघूया अपॉर्च्युनिटी आपल्याला कशा प्रकारे मिळतात. तर आपण इथे डिसेंट्रलाइज एक्सचेंज बघूया कोणते आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेकडो हजारो डिसेंट्रलाइज एक्सचेंज आहेत. पॅनकेक स्वॅप, सुची स्वॅप, युनिस्वॅप, बॅलन्सर, डोडो, ॲपेस्वॅप, कर फायनान्स, उफी, अशा जगभरामध्ये खूप मोठ्या मोठ्या एक्सचेंज आहेत. इथे करोडोच्या अब्जोच्या उलाढाल होतात मित्रांनो. तर या सगळ्यांना एकत्र आणण्याचं जे काम असते ते डिसेंट्रलाइज एक्सचेंज करते, ऍग्रिगेटर्स करतात. आता ऍग्रिगेटर्स म्हणजे काय, हा पण प्रश्न आपल्यासाठी नवीन असू शकतो. एक काळ असा होता, ऍग्रिगेटर्स माझ्यासाठी नवीन होता. पण मला एकाने समजून सांगितलं, भारतामध्ये एक ऍग्रिगेटर आहे जे इंडियन मार्केटसाठी, जो ऍग्रिगेटर आहे त्याला पॉलिसी बाजार, या पॉलिसी बाजार संपूर्ण पॉलिसी उपलब्ध असतात. आणि त्याचा आणि याचा काही संबंध नाही. मी एक जस्ट ऍग्रिगेटर्स कोण आहे ते तुम्हाला सांगितलं. तर जगभरामध्ये जो नंबर 1 ऍग्रिगेटर आहे, जो सगळ्या डिसेंट्रलाइज एक्सचेंजला एकत्र करण्याचं काम करतो, त्याचं नाव आहे पॅरास्वॅप. हे नंबर 1 ला आहे. पॅरास्वॅप बद्दल आपण जास्त माहिती घेऊ शकतो. पॅरास्वॅप इज द फास्टेस्ट डेस्क ऍग्रिगेटर फॉर ट्रेडर्स अँड डीएप्स. मित्रांनो, जगातला नंबर 1 डिसेंट्रलाइज ऍग्रिगेटर पॅरास्वॅप आहे. त्यांच्याबरोबर आपण इंटिग्रेट झालो आहोत. आपण खूप लकी आहोत की जगातल्या मोठमोठ्या अरबो अरबो रुपयांच्या कंपन्या जे जगभरामध्ये मोठा टर्नओव्हर करतात ते ट्रेड 11 आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण वेबसाईटला सुद्धा जाऊ शकता, paraswap.io, आणि पॅरासॉप वर्किंग साठी सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो. चला तर बघूया की आपल्याला फ्लॅश लोन पुरवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत. तर फ्लॅश लोन पुरवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या लेंडिंग प्रोटोकॉल्स आहेत अवे, रेडियंट, सिलो फायनान्स, कंपाऊंड, सोलनेट, जेट प्रोटोकॉल्स, लॅरिक्स, ऍप्रिकॉट फिन्स, ओव्हीएक्स, डिवायडीएक्स, हब्बल आणि मॅपल.
या जगभरामध्ये 12 कंपन्या काम करतात. त्यापैकी नंबर 1 कंपनी बरोबर आपण काम करत आहोत ती आहे अवे, AAVE.com. तर अवेच्या साईटवरती जर तुम्ही गेलात तर जवळजवळ 16 ते 17 बिलियन्स प्लस लिक्विड प्रोटोकॉल्स देणारी जगातली नंबर 1 एकमेव कंपनी आहे की अशा प्रकारच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठी पैसा पुरवते. काही काही नगण्य आपल्याकडनं इंटरेस्ट घेतला जातो यासाठी. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला ऑनलाईन प्रोटोकॉल्स किंवा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट करून पुरवणारी जगातली नंबर 1 कंपनी अवे. तर आता आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. आता बघणार आहोत वॉलेट्स. आता क्रिप्टोकरन्सी म्हटल्यानंतर क्रिप्टोकरन्सी कुठेतरी ठेवायला पाहिजे. तर क्रिप्टोकरन्सी ठेवण्यासाठी आपण ट्रस्ट वॉलेट आणि मेटामास्क रेकमेंड करतो. ट्रस्ट वॉलेट आणि मेटामास्क या दोन ज्या गोष्टी आहेत, या दोन जे वॉलेट आहेत ते अतिशय सुंदर, समजायला सोपे, त्याच्यानंतर वर्किंग, डाउनलोड अतिशय इझिली होतात, सिक्युरिटी मध्ये पॉवरफुल आहेत, नेटवर्क पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे आम्ही ट्रस्ट वॉलेट आणि मेटामास्क आपल्याला रेकमेंड करतो. त्यापैकी एक कुठलं तरी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, डेस्कटॉपमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथे तुमचे पैसे जे आहेत, जे क्रिप्टोकरन्सी आहे ते साठवू शकता किंवा तिथून ट्रान्झॅक्शन करू शकता तुम्ही. चला तर आता एक मूळ विषयाला आपण येऊया. ते म्हणजे आर्बिट्रेज प्लॅटफॉर्म. मित्रांनो, ट्रेड11 आपल्यासाठी काही गोष्टी अशा प्रकारे घेऊन आली आहे की या प्लॅटफॉर्मसाठी जो आर्बिट्रेज प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे चॅलेंजेस येतात. या चॅलेंजेसला अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्यासाठी ट्रेड11 आपल्याला खूप मदत करते. तर पहिला आपण भाग बघूया की आर्बिट्रेज रिक्वायर्ड ह्यूज कॅपिटल. होय मित्रांनो, प्रचंड लाखो करोडो रुपयांचे डॉलर्स लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय इझी केल्या आहेत ट्रेड11नी. हे जे चॅलेंजेस होतं ते आपल्यासाठी सोपं केलेलं आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट. मित्रांनो, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवणे सोपं नाही आहे. ट्रेड11नी हे चॅलेंजेस पण सोपं केलेलं आहे. इंटिग्रेशन विथ डेफी. डेफी म्हणजे डिसेंट्रलाइज फायनान्स लोन. फ्लॅश लोन पण मिळणे ही सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. त्यांचे प्रोटोकॉल्स अतिशय स्ट्रॉंग असतात. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवावं लागते, कॅपिटल्स मिळवून घ्यावं लागते, कारण त्याच्यासाठी ह्यूज कॅपिटल लागते. दुसरा भाग, आपण आर्बिट्रेज ट्रेडिंग करताना स्ट्रॅटेजीज डेव्हलप करावे लागतात. बॅकएंडला म्हणजे आपण जे डिस्प्लेला बघतो आणि आपल्या पाठीमागे काही काम चालू असते ते 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, म्हणजेच वर्षाचे 365 दिवस आपण काम करतो. तर हे संपूर्ण काम ट्रेड11 आपल्यासाठी करते आणि आपले चॅलेंजेस आहेत ते मिनिमाइज करते. तर अजून बघूया आपण आपले चॅलेंजेस मिनिमाइज करण्याचे काय काय कामं आहेत. ती म्हणजे आपल्याकडे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून रिस्क मॅनेजमेंट झिरो केलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट कुठलीही करावी लागत नाही. अडॅप्टेबिलिटी अँड सिमलेस एफर्ट. आपण छोटे छोटे एफर्ट्स जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घेऊन मोठमोठे प्रॉफिट आपण जनरेट करतो. हे संपूर्ण दिवसभरामध्ये 24 तास चालते, आठवड्याचे 7 दिवस चालते. त्याचाच अर्थ 365 दिवस आपण काम करू शकतो. अंडरस्टँड मार्केट स्पेसेस. मार्केट मधल्या ज्या स्पेस आहेत ते अंडरस्टँड आपण करू शकतो. अंडर व्हॅल्यू असेट आयडेंटिफिकेशन किंवा आयडेंटिफाय करू शकतो. कोण करते? हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करते. अशा प्रकारे करते. तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डिसेंट्रलाइज जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी शोधून काढले जातात की कमी असेट मधले असेट कुठले आहेत, म्हणजे पेअर्स कुठले आहेत. दुसऱ्या एक्सचेंजला जास्त किमतीच्या पेअर, सेम पेअर मध्ये, सेम असेट मध्ये पेअर कुठले आहेत ते फाइंड आउट करून आपल्या समोर मित्रांनो आणले जातात. मार्केटमधले जे मिस प्राइसिंग असते त्याचं जे चॅलेंजेस असते ते कमी करून
आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मदत करतो. चला तर आपण बघूया की ट्रेड 11 बरोबर काम करण्यामध्ये काय फायदा आहे. तर मित्रांनो, ट्रेड 11 मध्ये काम करण्याबरोबर आपल्याला काय फायदा आहे? तर पहिला फायदा म्हणजे आपल्याला झिरो कोलेटरल, कुठलीही वस्तू गहाण न ठेवता, कुठली केवायसी न करता, कुठलेही डॉक्युमेंट्स न देता प्रत्येक ट्रान्झॅक्शनला आपल्याला फंड प्रोव्हाइड केला जातो. आणि फंड प्रोव्हाइड करण्याचा जो मध्यस्थी असतो तो आहे ट्रेड 11. तर आपल्या ट्रेड 11 बरोबर राहण्याचा हा आपल्याला पहिला बेनिफिट आहे. दुसरा, प्रत्येक जी पेयर्स तुमच्या समोर आणली जाते, बेस्ट पेयर, ती ट्रेड 11च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे आणली जाते. तर तो एक आपल्यासाठी बेनिफिट आहे. मित्रांनो, आपल्याला कुठल्याच प्रकारची एक्सपिरियन्सची गरज नाही. आपल्याला कुठल्याच प्रकारची नॉलेजची गरज नाही. हे सगळं काम ट्रेड 11 मधला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यासाठी करतो. मित्रांनो, आपण रिअल टाइम मध्ये ट्रेड करतो, लाईव्ह ट्रेड करतो आणि आपल्याकडे सगळे लाईव्ह ट्रेडचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आता आपण बघूया की फ्लॅश लोन टेक्नॉलॉजी किंवा त्यांचे प्रोटोकॉल्स हे खूप महाग असतात, एक्सपेन्सिव्ह असतात. ते सिम्प्लिफाईड करण्याचं जे काम असते ते ट्रेड 11 आपल्यासाठी करते. युजर फ्रेंडली डेस्क, आपल्या डोळ्यासमोर जे डेस्क दिल्या जातात, मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन. ते अतिशय सुंदर, चांगलं, सोपं, एक आपल्या घरातला लहान मुलगा पण काम करेल एवढं सोपं त्यांनी डिझाईन करून ठेवलेलं आहे. आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अवर AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्झिक्यूट ओनली प्रॉफिटेबल ट्रेड्स. नो क्वेश्चन्स ऑफ ट्रेडिंग विथ लॉस. आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला जे ट्रेड्स पुरवण्यात येतात ते सगळेच्या सगळे ट्रेड प्रॉफिटेबलच असतात. याच्यामध्ये कुठलाच लॉस होत नाही. परत एकदा सांगतो, त्यामध्ये कुठलाही लॉस होत नाही. वी परफॉर्म ऑन ऍग्रीगेटर डेस्क अँड लेंडिंग प्रोटोकॉल्स ओनली. आपण परफॉर्म जे ऍग्रीगेटर्स करतो ते आपल्या लेंडिंग प्रोटोकॉल्स नुसार या सगळ्या गोष्टी आपण करतो. चला तर आपण बघूया की आपल्याला मिळालेला फ्लॅश लोन आपण कशा प्रकारे वापरला जातो. मित्रांनो, ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. ही गेल्या 1.5 ते 2 वर्षाभरामध्ये या गोष्टी जगभरामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्यासाठी नवीन असतील, पण समजून घेतलं तर खूप मोठा पैसा आपण याच्यातनं जनरेट करू शकतो. आपला आत्मविश्वास वाढवू शकतो. त्याच्यामध्ये 5 स्टेप्स आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5. पहिली जी स्टेप आहे, ज्यामध्ये आपण काय करतो, ग्रँटेड फ्लॅश लोन ऑफ 10 इथेरियम विथ झिरो कोलेटरल. 10 इथेरियमचं लोन आपण उपलब्ध करून घेतो. 2 नंबर स्टेप म्हणजे डेक्स ए ला जाऊन आपण 10 इथेरियमचं बाय करतो. अंडर व्हॅल्यू असेट आहे ते, ज्याला ए एक्सचेंज नाव दिलंय. बी एक्सचेंजला फाइंड आउट करतो, 11 इथेरियमला आहे ते, तिथे जाऊन आपण विकतो. आपण घेतलेलं लोन 4थ्या स्टेपला परत करतो विथ इंटरेस्ट. त्याचा आपण थोडासा हिस्सा त्यांना आपल्या प्रॉफिट मधला त्यांना देतो आणि 1 इथेरियम आपल्या अकाउंटला, आपल्या ट्रेडरचे जे वॉलेट आहे, कदाचित ते ट्रस्ट वॉलेट असेल, मेटामास असेल किंवा अन्य वॉलेट असेल, त्या वॉलेटला जमा होतो. आता ट्रेड 11 अँड इट्स टेक्नॉलॉजी प्ले अ बिग रोल इन दिस एंटायर ट्रान्झॅक्शन. या संपूर्ण एंटायर ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रेड 11 अतिशय चांगलं काम करते. ऑल दिस एक्झिक्युटिव्ह इन फ्रॅक्शन ऑफ फ्यू सेकंद ओनली. 10 सेकंदापासून ते 15 सेकंदामध्ये हे ट्रेड्स एक्झिक्यूट होतात मित्रांनो. तर आपण बघितलं हाऊ फ्लॅश लोन वर्क्स. तर तुमच्यासाठी हे कळणे, ही टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून या गोष्टी आहेत. बाकी आपण याच्यामध्ये काही भाग घेत नाही. आपण मात्र 3 स्टेप करतो आणि खूप मोठा पैसा जनरेट करतो. चला तर आपण नवीन स्लाइडला जाऊया. ही जी काही नवीन स्लाइड जी आहे ती तुमच्या डिस्प्ले समोर आली असेल मित्रांनो. तर ही जी नवीन स्लाइड आहे ती कोणती आहे? तर नवीन जी स्लाइड आहे ती फ्युचर इज क्रिप्टोकरन्सी ट्रेड 11 सिम्प्लिफाईड बाय ऑल अल्गोरिथम. आपण काय करतो,
फ्युचर इज क्रिप्टोकरन्सी अँड ट्रेड 11 सिम्प्लिफाय बाय ऑल अल्गोरिदम. आपण ट्रेड 11 ही जी काय संकल्पना आहे याद्वारे आपण काम करतो आणि याच्यातून खूप मोठा आपण पैसा जनरेट करू शकतो. तर चला तर आपण बघूया की ट्रेड 11 आपल्यासाठी काय काय घेऊन आलेली आहे. आपण जे पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया, पुन्हा बघूया की ट्रेड 11 आपल्यासाठी काय काम करते. तर मित्रांनो, ट्रेड 11 मध्ये एक टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी आपल्याला काय करते, सपोर्ट करते, मदत करते, आपल्या समोर बेस्ट पेअर घेऊन येते. ती अपॉर्च्युनिटी आपण स्वीकारतो. ती अपॉर्च्युनिटी दोन डिफरंट एक्सचेंज मधल्या पेअर्स असतात. त्या पेअर्स मध्ये आपण आपल्याला आलेला जो फ्लॅश लोन आहे तो आपण वापरतो. तो वापरून झाल्यानंतर ट्रेड एक्झिक्यूट होतो. ट्रेड एक्झिक्यूट होता होता आपलं फ्लॅश लोन विथ इंटरेस्ट नगण्य असते, एकदम नॉमिनल असते, ते परत केलं जाते आणि आपल्याला झालेला जो प्रॉफिट आहे तो परत आपण काय करतो, आपल्या अकाउंटला घेतो. तर ह्या गोष्टी वारंवार घडतात आणि याच्यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही. अवर ऑल अल्गोरिदम विल डू एव्हरीथिंग. आपला हा अल्गोरिदम आहे ते आपल्यासाठी खूप चांगलं काम करते. चला तर आपण बघूया की आपण सबस्क्रिप्शन प्लॅन आपल्यासाठी कोणते आहेत आणि ते आपल्याला कशा प्रकारे फ्लॅश लोन उपलब्ध आणि किती करून देतात. तर पहिलं, $500 आपण जर सुरुवात केली तर आपल्याला 2 लाख गुणिले 90 करा मित्रांनो, किती होतं तुम्हाला लक्षात येईल. $2 लाख लोन मिळते. क्लासिकला $1000 आपण जर फी भरली तर आपल्याला $4 लाख लोन मिळते. 5,000 ची आपण फी भरली तर आपल्याला 20 लाखाचं फ्लॅश लोन डॉलर्स मध्ये मिळते. $10,000 आपण सुरुवात केली तर आपल्याला $40 लाख फ्लॅश लोन उपलब्ध होते. तर चला आपण बघूया की इथे आपल्याला कशा प्रकारे काम होते. आपण स्टँडर्डला जाऊया, आपण एक एक करून बघूया. आपण सबस्क्रिप्शन घेतलं $500, त्याचं नाव आहे स्टँडर्ड. 2 लाखाचं लोन आपण उपलब्ध करून घेतलं. $100 आपण प्रत्येक ट्रेड लावला. जो फ्लॅश लोन आपल्याला 2 लाखाचं मिळालंय ते अप्रॉक्सिमेटली 2000 ट्रेड आपले बनले. आपल्याला 0.70 टू 1.5 इन बिटवीन फायदा झाला, म्हणजे अप्रॉक्सिमेटली $1 किंवा 1% फायदा झाला असं आपण मानूया. आपल्याला $2000 आले. याचाच अर्थ आपण $500 सुरुवात केली आणि $2000 च्या आसपास आपण अर्न केले किंवा प्रॉफिट जनरेट केला. क्लासिक मध्ये आपण काम सुरू केलं $1000 तर 4 लाखाचा लोन घेतला, जे मिळाला आपल्याला. साधारणतः लोन मिळण्याला पहिल्या वेळेला लोन मिळतो तो साधारणतः 4 ते 8 दिवस लागतात आणि दुसऱ्यांदा जो लोन आपल्याला फ्लॅश लोन मिळतो त्याला 24 तासामध्ये आपल्याकडे येतो. तर साधारणतः आपण 1000 सुरुवात केलं तर $100 नी ट्रेड घेतला तर 4000 ट्रेड बनतात. 1% आपल्याला प्रॉफिट झाला की आपल्याला $4000 प्रॉफिट होतो. 5,000 म्हणजे प्रोनी सुरुवात केली आपण, प्रो प्लॅन प्रो, तर 20 लाखाचा लोन मिळतो. $100 जे आहेत त्यांनी एक ट्रेड आपण घेतला म्हणजे 20,000 ट्रेड बनतात. 1% $20,000 फायदा झाला मित्रांनो. हे पाठीपुढे होते, जसे तसं काही होत नाहीत, कमी जास्त होऊ शकते, पण अप्रॉक्सिमेटली आपण $1 फायदा पकडलाय. $1 ते $5 याच्या दरम्यान आपल्याला हे प्लॅटफॉर्म मिळवून देतो. आपण मात्र $1 कमीत कमी पकडले. डिप्स मध्ये म्हणजे $10,000 आपण सुरुवात केलं तर $40 लाख आपल्याला फ्लॅश लोन उपलब्ध होते. $100 आपण सुरुवात केली एका ट्रेडला तर 40,000 ट्रेड बनतात. 1% प्रॉफिट झाला तर $40,000 प्रॉफिट होतो. गुणिले 90 रुपये करा, किती होतात ते तुम्ही बघा. An example of estimate trading profit in INR. जेवढं आपण वेळ याच्यामध्ये देणार तेवढं कसं प्रॉफिट होणार ना ते आपण बघूया. आपण 25 ट्रेड समजा साधारणतः एका तासामध्ये आपण घेतले. मगाशी मी तुम्हाला डिस्कस केलं की एक ट्रेडचा जो कालावधी असतो, जे ड्युरेशन असते ते साधारणतः 10 सेकंद ते 15 सेकंदाचा असतो. तर कधी कधी काय होते,
की ट्रेड्स आपल्या प्रॉफिट मध्ये जातात. कधी कधी इंटरनेटची काही डिफिकल्टी असेल, प्रॉब्लेम्स असतील, तर तो ट्रेड एक्झिक्यूट होत नाही. इथे काय होते, 25 ट्रेड आपण एक अप्रॉक्सिमेटली एक तासाभरामध्ये करू शकतो. तर साधारणतः आपण $1 प्रॉफिट झाला तर तासाभरामध्ये आपल्याला एक $25 प्रॉफिट होते. 10 तासामध्ये $250. INR मध्ये जर आपण कन्व्हर्जन केलं तर 22,500 दर दिवसाला, दर एव्हरी मंथ 6,75,000 आणि 100 दिवसांचे 22,50,000 आपण जनरेट करू शकतो. आता हे तुम्हाला मी इथे एक उदाहरण दिलंय, 20 ट्रेडचं, 15 ट्रेडचं, 10 ट्रेडचं. तर साधारणतः तुमच्या डिस्प्ले समोर आहे. मी तुम्हाला कमीत कमी सांगतो की आपण 10 ट्रेड तासाभरामध्ये जर आपले एक्झिक्यूट झाले, गुणिले आपण 10 तास केले तर आपण $100 कमवू शकतो. अप्रॉक्सिमेटली 9,500 रुपये आपल्याला फायदा होतो. 9,000 जरी फायदा पकडला तरी 30 दिवसामध्ये होतात 2,70,000 आणि 100 दिवसांचं कॅल्क्युलेशन जर आपल्या ध्येयासाठी, आपल्या गोलसाठी जर केलं, एक 9-1 लाख रुपये आपण कमवू शकतो 3-3.5 महिन्यामध्ये. तर चला, तर आपण किती वेळ दिल्यानंतर काय होते ते आपण बघितलं. आता तुम्हाला एक सिच्युएशन मी दाखवतोय. ट्रेड 11 मध्ये आपण ट्रेडिंग अर्निंग पोटेन्शियल किती आहे ते बघूया. ही स्लाइड फार महत्वाची आहे. ही एक आयडियल कंडिशन आहे. पहिल्यांदा आपण, माझा एरो बघा, एरोकडे लक्ष द्या. पहिल्यांदा आपण $500 सुरुवात केली. 2 लाखाचा लोन आपल्याला प्राप्त झाला. 2,000 ट्रेड आपण बनले $100 प्रमाणे प्रत्येक ट्रेड. साधारणतः दिवसाभरामध्ये आपण 250 ट्रेड केले. 8 दिवसामध्ये तुमचं फ्लॅश लोन 2 लाखाचं संपलं. साधारणतः 1% प्रॉफिट प्रमाणे $2,000 आपल्याला प्रॉफिट आला. याचाच अर्थ आपण जे $500 आपल्या घरातून लावलेले त्या ट्रेडिंगच्या प्लॅटफॉर्मसाठी ते परत नेऊन घरात ठेवले. आपल्याला नेट प्रॉफिट USDT मध्ये झाला 1,500, 1,500 म्हणजे 1,500 प्रॉफिट झाला. या प्रॉफिट मधले आपण 1,000 घेतले, प्रॉफिट मधले घेतले मित्रांनो. 500 घरी नेऊन ठेवले. प्रॉफिट मधले 1,000 घेतले, परत दुसऱ्यांदा लावले. 4 लाखचं लोन उपलब्ध करून घेतलं. 4,000 ट्रेड बनले आपण 100 प्रमाणे. पुढच्या 16 दिवसात म्हणजे 8+16, 8 आणि 16, 24 दिवसांमध्ये आपण फ्लॅश लोन संपवला. साधारणतः 1% प्रमाणे ऍव्हरेज आपल्याला फायदा झाला $4,000. आपण 1,000 लावलेले, दुसऱ्यांदा ते मायनस करून $4,500 नेट प्रॉफिट आपल्या अकाउंटला आले. तिसऱ्यांदा आपण सुरुवात केली, $4,500 नेट प्रॉफिट जे आलेलं, त्याच्यातून आपण तिसऱ्यांदा $1,000 परत वापरले. फ्लॅश लोन पुन्हा एकदा आपण अवेलेबल करून घेतला 4 लाखाचा. 4,000 ट्रेड आपण $100 प्रमाणे लावले. नेट प्रॉफिट तुम्हाला पुढच्या नेक्स्ट 16 दिवसामध्ये म्हणजे 24+16 $4,000 झाला. वापरलेला 1,000 आपण मायनस करून 7,500 7,500 USDT आपल्याला जनरेट करून आले. याच्यातले आपण चौथ्यांदा 5,000 लावले, परत 2,500 शिल्लक राहिले. 20 लाखाचं लोन प्राप्त करून घेतलं एक दिवस, एका 24 तासामध्ये. 20,000 ट्रेड परत घेतले आपण पुढच्या 32 दिवसांमध्ये. $250, 250 ट्रेड पर डे, असं 20,000 फायदा झाला आपल्याला. 5,000 आपण घेतलेले मायनस केले तर $22,500 आपल्याला नेट फायदा झाला. या 22,500 मधले आपण पाचव्यांदा $10,000 आपण परत लावले. 40 लाखाचं लोन आपण प्राप्त करून घेतलं. 40,000 ट्रेड घेतले. 64 दिवस आपण सातत्याने मेहनत घेतली. 40,000 ट्रेड बसल्यानंतर 40,000 1% प्रमाणे प्रॉफिट झाला. 10,000 परत मायनस केले. सगळ्या प्रॉफिट मधून उरले किती टोटल नेट प्रॉफिट? $52,500.
साधारणतः सबस्क्रिप्शन आपण घेतलं 17,500चं. फ्लॅश लोन आपण 70 लाखाचं घेतलं. 70,000 ट्रेड बनले. 136 दिवस 136 डेज आपण सातत्य आणि चिकाटीने मेहनत घेतली. आपण अप्रॉक्सिमेटली प्रॉफिट जनरेट केलं. टोटल 70,000, त्यातले $17,000 आपण सबस्क्रिप्शनला वापरले. आपल्याला नेट प्रॉफिट आपल्या हातामध्ये राहिला 52,500. म्हणजे जर याला 90 रुपयांनी गुणिले केलं तर येतात 47,000 25,000 रुपये. 136 दिवसांमध्ये आपण कमवू शकतो. हा एक गोल आहे, ही एक आयडियल सिच्युएशन आहे. तर $500 आपण एकदा भरले. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण संपूर्णपणे $500 आपल्या घरात नेऊन ठेवले. उरलेल्या काही दिवसांमध्ये 136 दिवसांमध्ये आपण $52,500 $52,500 USDT अर्न केले, प्रॉफिट जनरेट केलं. तर साधारणतः मी म्हणतो 5 ते 6 महिने गेले, किंवा चला असं म्हणूया आपण 1 वर्षभरामध्ये आपल्याला अधिक उत्पन्न झालं 40 ते 50 लाखाचं. तर काय वाईट आहे का मित्रांनो? आपण आपली छोटी छोटी स्वप्न, छोटी छोटी ध्येय आपण याच्यातून पूर्ण करू शकतो. आपल्या कुटुंबासाठी आपण एक चांगलं काम करू शकतो. एक हाऊसवाईफ, कॉलेज स्टुडंट, एक बिझनेसमॅन, नोकरी करणारा व्यक्ती सहज पार्ट टाइम किंवा फुल टाइम काम करून 40 ते 50 लाख रुपये सहज कमवू शकतो. एवढी या प्लॅटफॉर्मची ताकद आहे. तर चला तर मित्रांनो, पुढे जाऊन आपण बघूया ते आपल्यासाठी कशा प्रकारे काम करते. तर या 3 स्टेप्स ज्या आहेत त्या आपल्याला मॅक्झिमम अर्न कशा करून देतात ते आपण बघूया. तर आपण जाणार आहोत ट्रेडिंग वेबसाईट मेन नेटला. तिथे आपण अपॉर्च्युनिटी बघणार आहोत trade11.io. तर या स्लाइड मधून मी थोडंसं बाहेर पडतो. मी का तुम्हाला ही स्लाइड स्टॉप करतो. एक 10 ते 15 सेकंद द्या मला. मी नवीन एका स्लाइडला चाललो आहोत. गुगल क्रोमला मी चाललोय. तुम्हाला शेअर करतोय काही गोष्टी. चला, तुमच्या डिस्प्ले समोर आलंय बघा, चेक करा. एक सेकंद. बघा आली का? ती तुमच्या डिस्प्ले समोर आली आहे बघा, चेक करा. तर हा आपली trade11.io ही आपली एक मेन नेट आहे, वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. इथे कुठला आयडी पासवर्ड लागत नाही. इथे आपण कलेक्ट वॉलेट करतो. आपलं जे वॉलेट आहे ते कनेक्ट करतो आणि ते डायरेक्टली तुम्हाला फ्लॅशला इथून दिसतो. तर आपण हे नंतर बघूया. आपण बघूया आर्बिट्रेज ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. मित्रांनो, बऱ्याच लोकांना आर्बिट्रेज बद्दल काही कल्पना नसते, कधी अभ्यास करत नाहीत. दुसऱ्यांनी फक्त एकतर विश्वास ठेवतात किंवा विश्वास ठेवत नाहीत, पण अभ्यास तर करत नसतात. त्यांना अभ्यास करण्यासारखी गोष्ट ही बघा, आर्बिट्रेज. ही मी स्क्रोल करतोय, वेब ही हे गुगल क्रोमचं पेज आहे. इथे बघा, इंडियन कंपनी आहे ग्रो, ही पण आर्बिट्रेज करते. इथे बघा व्हिडिओज आहेत, युट्यूबचे व्हिडिओज आहेत. हाऊ टू आर्बिट्रेज ट्रेड स्टॉक, बेस्ट ट्रेड आर्बिट्रेज ट्रेड, 25% ROI. त्याच्यानंतर सोलाना क्रिप्ट आर्बिट्रेज गाईड, हे 14 तासापूर्वी काल टाकलेला, 1 दिवस झाला. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. अजून तुम्ही काही गोष्टी इथे बघू शकता. त्याच्यानंतर बजाज फायनान्स, इथे कॉर्पोरेट, मनी कंट्रोल, मोतीलाल ओसवाल, एंजल वन, या ट्रेडिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत आर्बिट्रेज, हे इथे तुम्हाला बघायला मिळतात. 5 पैसा, इथे बघा 5 पैसा.
तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप एथिकल आहेत, लिगल आहेत. तर हा झाला आर्बिट्रेज प्लॅटफॉर्म. चला तर आपण बघूया अवे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हा जो अवेचा जो प्लॅटफॉर्म आहे तो साधारणतः एक 16 ते 17 बिलियन्स, इथे बघा 15 बिलियन्स प्लस प्रोटोकॉल्स, लिक्विड प्रोटोकॉल्स देणारी जगातली नंबर 1 कंपनी, जी आपल्या इंटिग्रेशन मध्ये आपल्या ट्रेड 11 बरोबर आपण काम करते आहे. याचाच अर्थ किती सोपा आणि सरळ आहे की ट्रेड 11 कुठल्या लेवलचे तुम्ही लक्षात घ्या. तर ही लिक्विड प्रोव्हाइड करणारी जगातली नंबर 1 कंपनी आहे. हे जे पुढे पाठी आकडे होत आहेत ते फ्लॅश लोन जाते येते असं आहे. तर हे ओरिजिनल वेबसाईट आहे ही www.ave.com. चला तर आपण बघूया पॅरास्वॅप. पॅरास्वॅप हा जगातला नंबर 1 ऍग्रिगेटर आहे. इकडे बघा, हा जगातला नंबर 1. मी स्क्रोल करतोय साईट, तुम्ही बघू शकता. अबाउट प्रोटोकॉल्स, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवश्यक वाटतात त्या तुम्ही बघू शकता, अभ्यास करू शकता. मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. 15 बिलियन्स टोटल व्हॉल्यूम, 120 प्लस इंटिग्रेशन्स, ऍक्टिव्ह ब्लॉकचेन 7, 14 मिलियन्स, 14 मिलियन्स प्लस ट्रेड्स. हे पॅरासॉफ्टचं काम आहे मित्रांनो. अशा प्रकारे पॅरासॉफ्ट काम करते. ह्या मेजर वॉलेट्स बरोबर काम करते, मेटामास्क बरोबर, लेजर वॉलेट्स बरोबर, अवे प्रोटोकॉल्स बरोबर पॅरासॉफ्ट काम करते. एन्झाइम प्रोटोकॉल्स, कोर वॉलेट्स आणि अर्नग्रेट वॉलेट्स. तर हे जगातले टॉपच्या कंपन्या आहेत, टॉपच्या आहेत, अरबो रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्या आहेत. चला तर आपण जाऊया trade11.net. trade11.net याचा इंटरफेस कसा दिसतो ते बघूया. प्रोसेसिंग मध्ये ओपन झाली आहे साईट. इथे एक माझा एक आयडी आहे, तुम्ही इथे ओपन करून तुम्हाला जस्ट दाखवलंय कशा प्रकारे काम करते. इथे बघा किती सोपं आहे बघा. टोटल अर्न, टोटल टीम, ऍक्टिव्ह टीम, डायरेक्ट टीम इथे आहे बघा. त्याच्यानंतर इन्कम वॉलेट, फंड वॉलेट, रेफरल वॉलेट, मॅचिंग बोनस, मेंटर बोनस, रिवॉर्ड बोनस, रॉयल्टी इन्कम, टोटल सबस्क्रिप्शन हे तुम्ही इथे बघू शकता. ईमेल व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. इथे तुम्ही सबस्क्रिप्शन आहेत ह्या तुम्ही बघू शकता. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सबस्क्रिप्शन मध्ये आहे. सबस्क्रिप्शन मध्ये बाय सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन हिस्ट्री, त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता टीम समरी, तुमचे डायरेक्ट किती आहेत, तुमचे टीम्स किती वाढले आहेत, तुमची कम्युनिटी ट्री तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इन्सेंटिव्ह लेजर मध्ये, इन्सेंटिव्ह लेजर, रेफरल बोनस, मॅचिंग बोनस, मेंटॉर बोनस, रिवॉर्ड बोनस, रॉयल्टी इन्कम, ट्रान्सफर फंड, फंड ट्रान्सफर हिस्ट्री, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. नंतर तुम्ही असेट लेजर मध्ये तुम्ही काही गोष्टी बघू शकता. ऍड फंड कसा करायचा, ऍड फंड हिस्ट्री कशी आहे, फंड वॉलेट लेजर कसं आहे, बोनस वॉलेट लेजर, विड्रॉल हिस्ट्री, P2P ट्रान्सफर, आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे सेटिंग. सेटिंग मध्ये प्रोफाईल इमेज तुम्ही तुमची डाउनलोड करून घेऊ शकता. इथे एडिट, व्ह्यू एडिट प्रोफाईल मुद्दाम मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. इथे तुम्ही मेटामास्क मध्ये किंवा ट्रस्ट वॉलेट मधला या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. हा बघा आयडी व्हाईटलिस्ट केलेला आहे आणि याचा जो मेल आहे, ईमेल आयडी आहे ना, तो वरती गेलेला आहे, वरती आला. हा बघा. तर सेटिंग मध्ये जायचं आपल्याला. सेटिंग मध्ये व्ह्यू एडिट प्रोफाईलला क्लिक करून तुम्ही कॉपी पेस्ट करायचं आहे आणि ईमेल व्हेरिफिकेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परत एकदा सांगतो, ईमेल व्हेरिफिकेशन नाही केलं
त्या कंपनीला कसं कळणार तुमचं व्हाईट लिस्ट आयडी कुठला आहे आणि तिथे आम्ही फ्लॅश लोन कसं पाठवायचं हे कसं कळणार. त्याच्यानंतर इथे तुम्ही पासवर्ड मॅनेजर आहे, चेंज सिक्युरिटी पिन आणि रिसेट सिक्युरिटी पिन आहे. ही तुम्ही तुमचे जे सिनियर आहेत त्यांच्याशी डिस्कस करून बघू शकता. सपोर्ट सिस्टम मध्ये इथे टूल्स अँड डाउनलोड्स मध्ये काही गोष्टी नवीन येणार आहेत. क्रिएट तिकीट्स, या क्रिएट तिकीट्स मध्ये तुम्ही तिकीट्स रेज करू शकता. तिकीट अशा प्रकारे तुमचा एखादा प्रॉब्लेम असेल, काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे सब्जेक्ट टाकू शकता. इथे तुम्ही सपोर्ट तुम्हाला काय पाहिजे तो लिहू शकता. प्रायोरिटी हाय आणि इथे तुम्ही टाईप करू शकता मित्रांनो. इथे टायपिंग तुम्हाला जे काय वाटते ते तुम्ही टाईप करू शकता आणि सबमिट करू शकता. तर अशा प्रकारे याच्यामध्ये काम होते. हे झालं ट्रेड 11 जे तुमचं न्यू तिकीट जनरेट करण्यासाठी आहे. तुमचे काही क्वेरीज असेल तर तुम्ही इथून रेज करू शकता. चला तर आता आपण जाऊया trade11.io ला. इथे मी माझं वॉलेट क्रिएट करतो. वॉलेट मध्ये मी मेटामास्क माझं ओपन केलं. मेटामास्क मध्ये एक विंडो ओपन झाली, ती सिक्युरिटी ओपन आहे, ती कदाचित तुम्हाला दिसत नसणार. तर एक सिक्युरिटी विंडो आपण ओपन केली आहे. या विंडो मध्ये आपल्याला जो काही तुमचा मेटामास्कचा पासवर्ड आहे तो इंटिग्रेट करायचा आहे, टाकायचा आहे. तो आपण वेबसाईट ऑन होते, मेटामास्क बरोबर कनेक्ट होते. मी अनलॉक करतोय. हळूहळू ओपन होते. झालं. हा माझा मेटामास्कचा अकाउंट आहे माझं स्वतःचं. इथे बघा आलं, इथे एथेरियम, इथे सॉरी इथे बीएनबीचा हा लोगो आहे बघा इथे. म्हणजे बीएनबीच्या मी अपॉर्च्युनिटी बघू शकतो. हे डॅप आहे. इथे बघा मला 2 लाखाचं लोन प्राप्त झालंय बघा. इथे बघा मी हायलाइट करतोय बघा. हे 2 लाखाचं लोन मला आलेलं आहे. इथे फ्लॅश लोन साठी इथे आपण बायनान्स किंवा पॉलिगॉन या 2 वेबसाईट आपल्या ब्लॉक चेन्स इथे इंटिग्रेट आहेत. इथे नंबर ऑफ ट्रेड्स तुम्हाला दिसत आहेत, टोटल प्रॉफिट, टोटल व्हॉल्यूम आणि प्लॅन नेम स्टँडर्ड. तर इथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री मध्ये आपण जाऊन बघू शकतो. आपण इथे मार्केटच्या ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत ते बघूया. अरे वा, व्हेरी गुड. इथे 4 पेअर्स आलेत बघा. या पेअर्स मध्ये आपण कुठल्याही पेअर्सला जाऊन आपण क्लिक करू शकतो. क्लिक केल्यानंतर इथे बॉरो अमाऊंट, जी फ्लॅश लोन मधली जी अमाऊंट आहे ती आपण इथे भरू शकतो. इथे बघा लिहिलंय मॅक्झिमम. तुम्ही आता लिक्विडिटी प्रोव्हाइड अजून झालेलं नाहीये, त्याच्यामुळे खूप तुम्हाला डेसिमल मध्ये 00 दिसत आहेत बघा. इथे कन्फर्म केलं की तुमचा ट्रेड लागला आणि त्या ट्रेडच्या माध्यमातून तुमची गॅस फी वजा होते आणि याच्यातून आपला एक ट्रेड लागतो आणि आपलं जे प्रॉफिट आहे ते आपल्या अकाउंटला म्हणजे मेटामास्क, माझ्या मेटामास्क मध्ये जमा होईल किंवा तुम्ही ट्रस्ट वॉलेट आहे तर ट्रस्ट वॉलेट मध्ये जमा होईल. तर अशा प्रकारे ही अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जाऊन उद्या शेड्यूल पण करू शकता. हे जरा व्यवस्थित प्लॅटफॉर्म आता डेव्हलप होतोय. 90-95% डेव्हलप झालाय. काही छोटे छोटे गोष्टी आहेत त्यासाठी थांबलेला आहे विषय, नाहीतर या खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होते. तर परत आपण एकदा डॅपला जाऊया. आता आपण पॉलिगॉनला क्लिक करतोय मी. पॉलिगॉन, पॉलिगॉन ही एक ब्लॉकचेन आहे. त्या ब्लॉकचेनच्या अपॉर्च्युनिटी आपण चेक करणार आहोत आणि या ब्लॉकचेन मध्ये जातो आपण. एक विंडो ओपन होते. त्या विंडो जी ओपन होते त्याच्यामध्ये आपण स्विच करतो आहोत, नेटवर्क स्विचिंग होते. म्हणजे बायनान्स मधून आपण पॉलिगॉनला जातोय. ओके, इंटरनेट कनेक्शन होते, नेटवर्क स्विच होते. येस, येईल आता. आलं. स्विच नेटवर्क केलं आपण. इथे बघा हे चिन्ह बदललं बघा. इथे पॉलिगॉनचं चिन्ह आलंय, पॉलिगॉन ब्लॉकचेनचं चिन्ह आहे. हात बघा. तर इथे आपण परत एकदा जाऊन मार्केटच्या अपॉर्च्युनिटी बघणार आहोत पॉलिगॉनच्या. अरे वा, एक पेअर आली आहे बघा. 99% प्रॉफिट आहे मित्रांनो.
पण सध्या काम चालू आहे, एवढं प्रॉफिट नसणार आहे, 1% ते 5% प्रॉफिट असणार आहे पुढे जाऊन. तर या गोष्टी पण फार गरजेच्या आहेत बघणे. तर शेड्यूल हिस्ट्री, सपोर्ट, इथे सुद्धा सपोर्ट सिस्टम आहे मित्रांनो. इथे सुद्धा तुम्ही तिकीट रेस करू शकता, वॉलेटचा ऍड्रेस टाकू शकता इथे तुमचा. बऱ्याच गोष्टी आहेत इथे तिकीट रेस करण्यासाठी. तर सपोर्ट सिस्टम अतिशय पॉवरफुल आहे. तर आता मी परत मूळ प्रेझेंटेशनला मी चाललोय तुम्हाला घेऊन. एक एक 5 ते 10 सेकंद थांबा. मी नवीन जुनी म्हणजे आपण जे सुरुवातीला घेतलेलं ती स्लाइड ओपन करतोय. चलो स्लाइड ओपन झाली. चला तर आपण बघूया. ओके, अरे वा. जस्ट डू इट 3 स्टेप्स अँड अर्न मॅक्झिमम. आपण बघितलं की Trade11 ला जाऊन आपण खूप चांगल्या प्रकारे कसे डेमो आहेत ते आपण बघितले. येणाऱ्या काळामध्ये ही ऑलरेडी भरपूर लोक ट्रेडिंग करतायत, पण अजून मोठ्या प्रमाणात 10, 20, 50, 100, 200, 500, 1000 उद्या ट्रेडिंग करायला आपण सुरुवात करणार आहोत. तर चला तर हे सगळं जमा कुठे होते? तर अवर ट्रेडिंग प्रॉफिट क्रेडिट ऑन युअर वॉलेट्स. ते वॉलेट जे आम्ही रेकमेंड करतो ते मेटामास्क आणि ट्रस्ट वॉलेट. हे बघा इथे व्हाईट लिस्ट केलेला ऍड्रेस दाखवलाय तुम्हाला मी अशा प्रकारे असतो. तर या 2 वॉलेट जे आम्ही रेकमेंड करतो त्या वॉलेट पैकी एक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, डेस्कटॉपमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून त्याच्या ज्या फ्रेज असतात, कीज असतात ते लिहून ठेवायचे. त्या स्क्रीनशॉट काढू नका प्लीज, ते लिहून ठेवा. त्या लिहून ठेवलेल्या फ्रेज तुम्ही नंतर तुम्हाला वापरता येतील. तुमचा मोबाईल चेंज झाला, कुठे मोबाईलमध्ये इश्यू आला किंवा लॅपटॉप बदलला तुम्ही, तर ह्या फ्रेज तुम्हाला उद्या कामाला येतील. तर अवर ट्रेडिंग प्रॉफिट क्रेडिट ऑन युअर वॉलेट्स संपूर्ण वॉलेटमध्ये जमा होते. जमा झालेल्या वॉलेट्स मधून P2P मधून तुम्ही INR मध्ये कन्व्हर्जन करून ठेवू शकता. म्हणजे कन्व्हर्जन पण होते याच्यामध्ये. चला तर आपण बघूया की ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड ऑन ब्लॉकचेन्स. या ब्लॉकचेन्स वरती संपूर्णपणे रेकॉर्ड होतात. प्रत्येक गोष्ट इथे रेकॉर्ड होते मित्रांनो. आपण फ्लॅश लोन स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे घेतलेला ते रेकॉर्ड होते. फ्लॅश लोन वापरलेला रेकॉर्ड होते. फ्लॅश लोन वापरून तुम्हाला प्रॉफिट किती जनरेट झाला, तुम्ही कंपनीला किती इंटरेस्ट दिला तो रेकॉर्ड होते. तुमच्या मेटामास्क मध्ये तुम्ही घेतलेलं तिथे प्रॉफिट किती जमा झालाय ते रेकॉर्ड होते. Trade11 आपल्याकडून किती पैसे गेले ते रेकॉर्ड होते. ईच अँड एव्हरीथिंग प्रत्येक रेकॉर्ड होते. कारण आपली संपूर्ण सिस्टम पारदर्शक आहे. आपण कुठल्याही गोष्टींचं आपण लोकांना चुकीच्या पद्धतीने मांडत नाही आहोत. आपण जे दाखवत आहोत 100% खरं आहे. तर जॉईन hands with future technology. Thank you for your precious time. See you soon on boarding. Thank you. तर चला तर बघूया की टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत आणि आपलं प्रेझेंटेशन आपण नंतर संपू. रेफरल बोनस, मॅचिंग बोनस, मेंटॉर बोनस, क्रेडिट ऑन डेली बेसिस, रिवॉर्ड बोनस अँड रॉयल्टी इन्कम क्रेडिट ऑन कॅलेंडर मंथ बेसिस. सबस्क्राईब कॅन क्वालिफाईड मल्टिपल रिवॉर्ड बोनस इन सेम मंथ. तुम्ही किती तुम्ही क्वालिफिकेशन करा, मल्टिप्लिकेशन तुमचं सेम मंथ मध्ये सगळं तुम्हाला दिलं जाणार. हाईड अँड सीक कुठलं रूल्स नाहीये तिथे. इन्कम पेमेंट ऍड्रेस कॅन बी चेंज. परत एकदा ऐका, तुम्ही जो इन्कम पेमेंट दिलेला आहे तो चेंज करू शकता, मात्र लायसन्स जे व्हाईटले लिस्ट केलेला जो ऍड्रेस आहे तो चेंज करू शकत नाही. नो लिमिट ऑन मिनिमम और मॅक्झिमम withdrawals. Subscription purchase and withdrawal will be on USDT BIT20. ही जगातली नंबर 1 USDT ची ब्लॉकचेन आहे. ते तुम्ही सबस्क्रिप्शन साठी आणि विड्रॉल साठी वापरू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला येणार. ऑन एव्हरी विड्रॉल थ्रू वेब3 वॉलेट $0.2 गॅस फी अप्लाइज. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या इन्कम वॉलेट मधून तुम्हाला मेटामास्क मध्ये घ्यायचं असेल पैसे, जे तुमचे वर्किंग इन्कम आहे त्याच्यावरती 0.2 गॅस फी तुम्हाला लागणार. प्लॅटफॉर्म फी ऑफ 5% ऍप्लिकेबल ऑन ऑल अर्निंग. ते नॅचरली सगळीकडे होते. तर अशा ट्रेडच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. Trade11चा जो रोबोट सिस्टम आहे ती 24 तास 7 दिवस म्हणजे 365 दिवस काम करते. अवर सिस्टम फंक्शन ऑन AI, blockchains protocols based technology. So
क्लिअरली द ऑल द सिस्टम्स फंक्शन्स ऑल आर टाइम. तर ट्रेड इलेव्हन बद्दल खूप आपण माहिती घेतली. तुम्ही सबस्क्रिप्शन इमिजिएटली करू शकता. मिनिमम $500 तुम्हाला 2 लाखाचं लोन उपलब्ध होईल आणि या लोन घेतल्यानंतर तुम्ही ट्रेडिंगला तुमची सुरुवात होऊ शकते. तर आपण 24 तास काम करतो. तुम्हाला ज्यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे किंवा तुम्हाला ज्यांनी इथे बोलवलं आहे त्या प्लॅटफॉर्म बघण्यासाठी, त्यांच्याकडून परत एकदा चांगली माहिती घ्या. काही समजलं नसेल तर परत विचारा आणि प्लॅटफॉर्म अतिशय सुंदर आहे. हे काम सोडू नका. हे काम आपलं जीवन बदली करू शकते. तर थँक यू व्हेरी मच. पुन्हा आपण भेटूया. हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि आपल्या सिस्टममध्ये आपल्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये एक वार्षिक उत्पन्न 40 ते 50 लाख रुपयांचं ऍड करा. थँक यू. मी इथे माझं प्रेझेंटेशन आहे ते स्टॉप करतो.